आमच्याकडं पोळ्यानंतर दसरा, दसऱ्यानंतर दिवाळी, दिवाळीनंतर धुरंडी, धुरंडीनंतर पाडवा. हा जो मोसम आहे हा हिंदूंच्या सणाचा मोसम आहे. आता प्रामुख्यानं मुलं, मुली आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा काही सणामध्ये भाग घेतात. आणि काही कारण नसताना सगळेच मुस्लिम नाही, पण काही विध्वंसक लोक त्यामध्ये शिरून काही घटना घडवण्याचा प्रयत्न करतात. आणि मागचा इतिहास पाहता अशा गोष्टी घडलेल्या आहे. सरसगट आम्ही सगळ्याला दोष देत नाही, पण एकानं केलं तर त्याच्यामध्ये सगळेच येतात. त्यामुळे काळजीचा भाग म्हणून अशा प्रकारचं जर आव्हान केलं असेल तर त्यामध्ये गैर काही नाही असं मला स्वतःला वाटतं. त्यांनी त्यांचे धार्मिक सण करावं, समाजात त्यांनी त्यांचे धार्मिक सण करावं, आम्हाला आमचे धार्मिक सण करू द्यावं. एकमेकांमध्ये इंटरफेअर करू नये, हा त्या पाठीमागची भावना आहे. यामध्ये काही कोणाबद्दलचा द्वेष निर्माण करण्याची भावना नाही आहे. काल योगीजीने यांनी सांगितलं बागेश्वर बाबांनी की जर तुम्ही देशप्रेमी आहे तर राष्ट्रगान म्हणा ना सगळ्या ठिकाणी, चर्चमध्ये म्हणा, मस्जिदमध्ये म्हणा, मंदिरात म्हणा, जनगण मन म्हणाला काय हरकत आहे, वंदे मातरम म्हणाला काय हरकत आहे, मला समजतच नाही. पण जर देशभक्ती आहे ते हे बनायलाच पाहिजे, त्यालाही ते विरोध करतात. गरबामध्ये नका म्हणतो, नका जाऊ, काय फरक पडतो, नाही जायला पाहिजे. जर मला कुठं बोलवलं तर मी जाईल, मला नाही बोलवलं तर मी जाणार नाही. तुम्हाला बोलवलं तर जा, आणि न बोलावं तर जाता, याचा अर्थ तुमच्या पोटात काहीतरी काळा आहे.